नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आपल्याला रूपा वसंत शिंदे या आजीने पाठवलेला आहे. एक हजारों में मेरी बहना है. ईदपासून रक्षाबंधन, भाऊबीज यांसारख्या सणांपर्यंत बहीण भावाच्या नात्याचा गोडवा सगळीकडेच दिसतो. कोणत्याही नात्यामध्ये नसेल इतकी ओढ आणि आपुलकी बहीण भावाच्या नात्यात असते. पण प्रत्येक घरात हे नातं असंच जपलं जातं असं नाही. मी रूपा वसंत शिंदे मुंबईमध्ये असते. गेल्या आठवड्यात माझ्या नातीचं लग्न झालं. त्या लग्नात मला माझ्या मुलीचं लग्न आठवलं. प्रत्येक विवाहित स्त्रीला आपल्या घरच्या कोणत्याही कार्यात, दुःखात आपल्या माहेरच्यांनी सहभागी व्हावं ही मनोमन इच्छा असते. त्यात आपल्या मुलीच्या लग्नात मुलीच्या मामांनी तिच्या पाठीशी उभं राहावं आणि तेही जर 3-3 मामा असतील तर नक्कीच असावेत असं कोणत्या बहिणीला नाही वाटणार. माझे 3 पहाडासारखे मोठे भाऊ, नाना, अण्णा आणि विनू भाऊ. विनू भाऊ आणि माझ्यात फक्त 3 वर्षाचं अंतर आणि आमच्यामध्ये सगळ्यात छोटी सोनी. सोनी आम्हा सगळ्या भावंडांमध्ये लहान होती. शेंडेफळ होतं पाटील घराण्याचं. माझे 3 भाऊ आणि माझा जीव की प्राण असणारी सोनी म्हणजे घरभर फिरणारं चैतन्याचा झराच. माझी आई सोनी 2 वर्षाची असताना काहीशा आजाराने देवाघरी गेली. तिच्या जाण्याने आमच्या वडिलांनी जी खाट पकडली ती कायमची. आईच्या जाण्याचा त्यांनी जणू धसका घेतला होता. एके दिवशी त्यांनी आम्हा सगळ्या मुलांना बोलवून घेतलं. घरात मोठा असणारा मुलगा म्हणजे माझा मोठा भाऊ नाना. त्याचं नाव नानासाहेब. आम्ही सगळीजण त्याला नानाच म्हणायचो. माझ्या वडिलांनी त्याला जवळ बोलवून घेतलं आणि म्हणाले, नाना, सगळ्यांची काळजी घे. त्यांना कधीच अंतर पडून देऊ नकोस. आता या घराचा कारभारी तूच. सगळ्या चालीरीती आणि परंपरा खंड न पाडता सुरू ठेव आणि घराण्याला तुझ्याकडून किंवा बाकी भावंडांकडून कधीच कलंक लागणार नाही याची जबाबदारी आता तुझी, असं वचन माझ्या वडिलांनी नानाकडून घेतलं. आम्ही सगळीजण रडवलेला चेहरा करून नानाच्या शर्टाला पकडून वडिलांच्या समोर उभे होतो. 2.5 वर्षाची सोनी नानांच्या कडेवर हातातील बिस्किट खात आमची तोंडं पाहत आमच्याकडे पाहून हसत होती. या घटनेनंतर वडील लवकरच आम्हाला सोडून आईजवळ देवाघरी गेले. त्यांच्या जाण्यानंतर नानांनी घर जणू स्वतःच्या खांद्यावर घेतलं. वयाने स्वतः फार मोठे नसून परिस्थितीमुळे अकाली आलेल्या शहाणपणाने त्यांनी आई आणि वडील दोघांचीही कमी आम्हाला कधी जाणवून दिली नाही. स्वतःच्या कर्तबगारीने त्यांनी घराचं नाव दुप्पट उंचावलं. त्यांचे दोन्हीही लहान भाऊ आणि 2 बहिणी हेच त्यांचं विश्व होतं. वडिलांच्या जाण्यानंतर गावातील लोकांनी आता घरात एक हक्काची बाई असावी, जिच्या असण्यामुळे घराला घरपण येईल आणि सर्वांच्या जेवण खाण्याची सोय होईल या विचाराने नानाचं लग्न करावं अशी गळ घातली. पण नवीन येणारी स्त्री कशी असेल, तिच्यामुळे माझ्या भावंडांना त्रास तर होणार नाही ना. स्वतःचं मूल आल्यावर ती यांना त्रास नक्कीच देईल. हा विचार करून आपण कधीच लग्न करायचं नाही असा नानांनी निर्णय घेतला. आता आपली भावंड हीच आपली मुलं असं आयुष्याचं लक्ष पक्क केलं. त्यांनी त्यांचा हा विचार गावकऱ्यांसमोर आम्हा भावंडांच्या साक्षीने बोलून दाखवला.
ऐन तारुण्यात नानांनी घेतलेला हा निर्णय ऐकून सगळीच जण अवाक झाली. घराण्याचे रीतिरिवाज काटेकोर पद्धतीने चालू होते. नानांचा सगळ्या भावंडांमध्ये एक आदरयुक्त वचक होता. मी, सोनी त्या तिन्ही भावंडांच्या सावलीत सुखात वाढत होतो. नानांनी विनूभाऊ आणि अण्णाला खूप शिकवलं, पण आपल्या शिकलेल्या दोन्ही भावंडांच्या शिक्षणाचा गावात काहीच फायदा नाही हे ओळखून नानांनी त्यांना लवकरच मुंबईला ओळख वापरून चांगल्या नोकरीला लावलं, पण एक दंडक घालून, आणि तो म्हणजे आपल्या पगारातून काही भाग गावी पाठवून द्यायचा. त्यातूनच गावात आमच्या नावावर जमिनी घ्यायच्या हा सरळ हेतू होता. माझे दोन्ही भाऊ न चुकता नानांना गावी पैसे पाठवत होते. त्यानंतर नानांनी यथासांग अण्णा आणि विनूभाऊचं लग्न लावून दिलं. त्यानंतर ती दोघंही भावंड त्यांचं कुटुंब घेऊन मुंबईला स्थायिक झाली. दोघांनाही 2-2 मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. ते शहरात आणि आम्ही गावात सुखात होतो. एकदा आम्ही सगळीजण गावी एकत्र जमलेलो असताना अण्णांनी माझ्या लग्नाचा विषय काढला. त्यांच्या ओळखीच्या मित्राच्या भावाचं स्थळ मला अनुरूप आहे असं सांगितलं. त्यांच्या होकारानंतर 6 महिन्यातच माझं लग्न होऊन मी सासरी नांदती झाले. आता घरी फक्त नाना आणि सोनीच राहिले. नानांना आता फक्त तिच्या लग्नाची काळजी उरली होती. छोटी सोनी नानांचं सगळं पाहत होती. ती आमच्या सगळ्यांची आवडती होती, कारण सोनी हसू लागली की क्षणभर आम्हाला आमची आई हसते असं वाटायचं, आणि 3ही भाऊ तिच्यावर जीव ओवाळून टाकत असे. सगळ्यांच्या आवडत्या अशा सोनीला लवकरच एक खूप श्रीमंत घराचं स्थळ चालून आलं. शेजारच्या गावात असणारे खूप मातब्बर असे देशमुख घराणं. देशमुख घराण्यातील सगळ्यात लहान असणाऱ्या आणि शिकून शहरात राहायला असणाऱ्या देखण्या शरद देशमुखाचं स्थळ. त्यामुळे नानांनी कोणत्याही भावाचं मत विचारात न घेता लगेच होकार दिला. माझे दोन्ही भाऊ नानाच्या विरोधात जाणार नव्हते आणि झालेही तसेच. नानाचा निरोप कळता क्षणी दोघेही आपल्या परिवारासोबत गावी हजर झाले. मी देखील माझ्या घरच्यांना घेऊन सुपारीच्या कार्यक्रमाला गेले. सगळा कार्यक्रम सुरेख पार पडला, पण या सगळ्यात मला एक गोष्ट खटकत होती, ती म्हणजे नवरदेव असणाऱ्या शरदरावांची नशेत वाटणारी देहबोली. लवकरच सोनीचं खूप धूमधडाक्यात लग्न झालं. सगळ्या पंचक्रोशीत सोहळ्याचं नाव झालं. आम्ही सगळीजण सोनीचं लग्न पाहून भारावून गेलो. नानाने लाडक्या सोनीच्या लग्नात कसलीच कसर ठेवली नाही. सोनी आता आपल्या नवऱ्यासोबत शहरातल्या घरात राहायला गेली. नाना आता निवांत झाले. त्यांनी आमच्या वडिलांना दिलेली सगळी वचनं पूर्ण केली. त्यासाठी स्वतःच्या सुखाची पर्वा देखील केली नाही. आता नाना एकटे उरले. त्यांना स्वतःच्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. सोनीच्या लग्नाला 5-6 महिने झाले आणि अशात एक दिवशी दुपारी नाना वामकुक्षी घेत असताना त्यांना सोनीचा आवाज आला. त्यांची लाडकी सोनी घरी आली होती. त्यामुळे त्यांनी लगेच तिला प्रतिसाद देऊन बाणाच्या वेगाने बाहेर आले. ते ज्या वेगाने आनंदात बाहेर आले त्याच वेगाने त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू समोर रडत उभ्या असलेल्या सोनीला पाहून मावळलं. सोनीला तिच्या नवऱ्यानं खूप मारहाण केली होती आणि घराबाहेर काढलं होतं कायमचं. नानासाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यांनी हर एक प्रकारे सोनीला कारणं विचारली, पण सोनी फक्त रडत होती. दुसऱ्या दिवशी नाना तिला घेऊन देशमुखांच्या घरी गेले, पण तिच्या सासरी कोणालाच हे सगळं घडल्याचं ठाऊक नव्हतं, कारण सोनी तिच्या शहरातील घरून
तडक माहेरी निघून आली होती. तिच्या सासरच्या मंडळींना घेऊन नाना तिच्या नवऱ्याच्या घरी शहरात आले. तेव्हा समजलं सोनी तिच्या नवऱ्याच्या नकळत घरून निघून गेली, कारण शरदरावांकडून होणारी रोजची मारहाण आता तिला सहन होईना. तिच्या नवऱ्याला सगळ्या प्रकारची वाईट व्यसनं होती. तो रोज दारू पिऊन घरी यायचा आणि सोनीने जर प्रश्न केले तर तिला कुत्र्यासारखा मारहाण करायचा. त्याच्या या अशा त्रासाला कंटाळून ती त्याच्या नकळत माहेरी निघून आली. नानाला देखील शरदरावांची खूप चीड आली, पण त्याहून जास्त राग सोनीचा आला, कारण ती अशी न सांगता निघून आली. कुठेतरी पाटील घराण्याचा अपमान झाला असं वाटायचं, कारण तो काळ म्हणजे पोरी घरातून फक्त लग्न करून जायच्या, कायमचं माहेर तोडून, आणि परत यायच्या त्या फक्त तिरडीवर. तरीही नानांनी आपला राग गिळला आणि शरदरावांना झालं गेलं विसरून जा, सोनीला परत घरात घ्या अशी विनंती केली. पण जी स्त्री घरातून एकटी नवऱ्याला न सांगता निघून जाते अशा बाईला मी नांदवणार नाही असं शरदराव म्हणाले. त्यांच्या घरच्यांनी देखील शरदरावांच्या बोलण्यात होकार भरला. शेवटी खूप अपमानित झालेले नाना सोनीला घेऊन गावी परत आले. त्यांच्या लेखी लहान बहिणीमुळे पाटील घराण्याची इज्जत पार धुळीला मिळाली होती. आता त्यांना असं अपमानित होऊन अख्खं आयुष्य जगायचं होतं. तेव्हापासून नानाने सोनीला नावाने हाक मारणं बंद केलं. लवकरच आम्हा सगळ्या भावंडांच्या कानावर ही बातमी आली. मी सोडली तर बाकीचे 3ही भाऊ सोनीसोबत बोलायचे बंद झाले. सोनी दिवसभर तिच्या खोलीत रडत असे. तिला बाहेर कुठेही जाताना फार जाच सहन करावा लागायचा. मंदिरात जातानाही खूप प्रश्नांची उत्तरं द्यावी लागायची. अशात एक दिवस सोनीला मंदिराच्या पायऱ्यांवर एका अनोळखी पुरुषासोबत बोलताना गावातील काही वाचाळ माणसांनी पाहिलं आणि एकाचं 2 करून नानांच्या कानावर घातलं. आधीच सोनीवर डूक धरून बसलेल्या नानांच्या डोक्यात रागाचा भडका उडाला आणि मंदिरातून घरी आलेल्या सोनीला त्यांच्या रागातील मारहाणीचा सामना करावा लागला. नवऱ्याच्या जाचातून सुटून माहेरी आलेल्या सोनीच्या नशिबी आता सुख नावालाही उरलं नाही. तो अनोळखी पुरुष तिच्या सासरचा घरगडी होता. या गावात काही कामानिमित्त आल्यामुळे तो सहज गावदेवीच्या दर्शनाला गेला. तिथे त्याची मालकिनीशी म्हणजे सोनीशी गाठभेट झाली, म्हणून तो तिच्याशी बोलत उभा राहिला होता. हे सगळं सोनी ओरडून ओरडून नानाला सांगत होती, पण नाना तिचं काहीच ऐकेना. शेवटी भयानक मारहाणीमुळे सोनी बेशुद्ध झाली. तेव्हा कुठे तिची या अत्याचारातून सुटका झाली. आता सोनीचं घराबाहेर जाणं बंद झालं होतं. अशात एके दिवशी सोनीला खूप उलट्या झाल्या. घरात काम करणाऱ्या बाईच्या नजरेतून हे सुटले नाही. तिने तात्काळ नानाच्या कानावर ही खबर घातली. नानाने विचारणा केली असता सोनीला दिवस गेल्याचे कळालं. 5वा महिना सुरू असल्याचं त्या बाईच्या नजरेने ओळखलं. लग्न, बायको, मुलं बाळं यापैकी काहीच माहीत नसलेल्या नानांच्या रागाचा कडेलोट झाला. नवऱ्याने टाकलेल्या बहिणीला दिवस गेले हा विचार करून आपल्या बहिणीने तोंड काळं केलं आणि घराण्याची इज्जत वेशीला टांगली हा राक्षस त्यांच्या डोक्यात जागा झाला. त्यांनी घाईघाईत मला आणि भावांना गावी येण्याची तार केली. आम्ही लगेच गावी निघालो. मी घरी आले तेव्हा माझ्या आधी माझ्या दोन्हीही भावांनी मिळून सोनीला बेदम मारहाण केली होती. मला पाहताच सोनीने केलेला तो भीषण अपराध मला सांगितला. मला माझ्या कानांवर विश्वास बसला नाही. मी त्या सगळ्यांना गप्प केलं आणि सोनीच्या जवळ गेले.
तिला याविषयी सविस्तर सांगायला सांगितलं. भावांच्या मारहाणीने अर्धमेली झालेली सोनी माझ्या गळ्यात पडून रडू लागली, भावनिक झाली आणि थरथरत्या हाताने मला पकडून बसली. मी तिला शांत केलं. एव्हाना तिघे भाऊ बाहेर बसले होते. मी आणि सोनी खूप वेळ शांत बसलो. त्यानंतर थोडी सावरलेली सोनी सांगू लागली, ताई, मी इथं येऊन 4 महिने झालेत. मी आपल्या आईवडिलांची कुलस्वामिनीची शपथ घेऊन सांगते, मी अग्नीसारखी पवित्र आहे. मला माझ्या नवऱ्याशिवाय कोणत्याच परपुरुषाने स्पर्श केला नाही. ताई, मी इथं यायच्या 1 महिना आधी माझ्या नवऱ्यानं माझ्या इच्छेच्या विरुद्ध माझ्यावर पाशवी अत्याचार केला. त्या अत्याचाराने मी खूप घाबरले, पण त्याच अत्याचाराचा अंश माझ्या पोटात वाढत आहे. हे मी घसा ताणून या तिघांनाही सांगते, पण माझं कोणीच ऐकत नाही. त्यांनी उलट मला कुलटा, वाईट चालीची असं म्हणून हिणवलंय. ताई, मला आईवडिलांची कमी तुम्ही कधीच जाणवून दिली नाहीत, पण आज मला खूप वाटतं आत्ता ते असायला हवे होते. माझं पावित्र्य, खरेपणा समजून घेणारं कोणीच नाही इथं. तूच सांग, आता मी माझ्यासाठी कोणाला साक्षीदार करू, जो माझं खरेपण तुम्हा सगळ्यांना सांगू शकेल. ज्या हातांनी मला तळहाताच्या फोडासारखं जपलं, आज तेच हात माझा जीव घेऊ पाहतायत. तिचं हे सगळं बोलणं मी ऐकत बसले. मला तिचं बोलणं खरं वाटत होतं, पटतही होतं, पण मी माझ्या भावांसमोर काहीच बोलू शकत नव्हते, निदान त्या क्षणी तरी. सोनीचं बोलणं माझ्या कानात शिरून थेट माझ्या काळजाला जाळत होतं. मला हे सगळं असह्य झालं. मी रडू लागले. तोच इतका वेळ बाहेर बसलेले माझे आणि सोनीचे पालनकर्ते एकसाथ घरात आले. त्यांनी माझ्याकडं दुर्लक्ष करून रागाच्या भरात सोनीकडं पाहिलं. त्यांच्या डोळ्यात मला खूप हिंस्र भाव दिसू लागले. सोनीला कदाचित त्यांच्या डोळ्यातील भाव कळाले. तिला बहुतेक तिचं खुंटलेलं भविष्य दिसून आलं. तिने रडता रडता मान खाली घातली. मी त्याच वेळी तिच्या डोळ्यात जे पाहिलं ते शब्दात कसं व्यक्त करू. प्रचंड दुखावल्याची, रागाची, प्रतिशोधाची झलक मला त्या एका क्षणात तिच्या नजरभेटीत दिसली. ती मान खाली घालून त्यांच्या स्वाधीन झाली होती जणू. तिच्या केसाच्या वेणीला पकडून अण्णाने तिला बाहेर ओढलं आणि तसंच फरफटत नेऊ लागले. तिला ओढत असताना तिच्या साडीतून दोन्हीही पायांच्या मधून रक्ताचा ओघळ वाहू लागला. मला काय झालंय याची जाणीव झाली. मी रडून नानाचे पाय धरले आणि त्यांना म्हणाले, नाना, सोनी कलंकित नाही, ती पवित्र आहे. तुम्ही काय करताय? तिला कुठे घेऊन निघालात? असं पाप करू नका. तुम्हाला आई जगदंबेची शपथ आहे, सोडा आपल्या सोनीला. तरीही ते त्या रक्ताळलेल्या जीवाला तसंच ओढून बैलगाडीकडे घेऊन गेले. अरे पाप्यांनो, कुठे फेडाल आपली पापं? देव साक्षीला आहे, तो तुमचा हिशोब नक्की चुकता करेल. मी प्रचंड दुःखात आणि रागात माझ्या 3ही मोठ्या भावंडांना मनात येईल ते बोलू लागले. पण आई होऊ घातलेल्या माझ्या लहान बहिणीला, सोनीला मारहाण करताना तिच्या उदरात आकार घेऊ पाहणाऱ्या जीवाची पोटावर लाथाबुक्क्यांच्या आघातात हत्या करून त्याच जीवाचं रक्त घरात सांडवीत ते तिघेजण रात्रीच्या काळोखात गुडूप झाले. घराण्याच्या खोट्या आणि अहंकारिक दिखाव्याला, इज्जतीपायी ज्या मुलीला स्वतःच्या पोटच्या मुलीसारखं वाढवलं, तिलाच बहुतेक मारण्यासाठी माझे सैतान भाऊ निघून गेले. मी आता या हत्येमध्ये सामील असणाऱ्यांच्या घरात एक क्षणही थांबणं शक्य नव्हतं. मी घराच्या बाहेर आले. सोनी गेली.
त्या वाटेकडे तोंड करून हतबल होऊन बसले. आता माझे अश्रू डोळ्यातच सुकून गेले होते. मी उजाडण्याची आणि त्या घरापासून, त्या सर्व लोकांपासून दूर जाण्याची वाट पाहू लागले. पहाटे ते 3 सैतान, एक जीव काळाच्या गडद अंधारात नाहीसा करून उलट्या पावलांनी परत आले. मला तशी बसलेली पाहून ते थोडे थबकले. मी त्यांना एक प्रश्न विचारला. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडून आलाच आहात. मला फक्त एकच सांगा, तिला शेवटची भावाकडून असणारी साडी तरी दिलीत की नाही? माझ्या या प्रश्नाचं उत्तर त्या 3ही मृतदेहांकडे नव्हतंच. त्या प्रश्नांमुळे हादरलेले ते 3घेजण तसेच घरात शिरले आणि माझ्या मागे दार बंद झाल्याचा आवाज झाला. त्या दिवसानंतर मी कधीच माझ्या माहेरी गेले नाही. मी स्वतःहून माझं माहेर कायमचं तोडलं. मी आता त्या माझ्या खुनी भावांचं तोंड पाहणं शक्य नव्हतं. ज्या रात्री ते सोनीला घेऊन गेले त्याच रात्री माझ्यासाठी सोनीसोबत ते 3घेही मेले होते. असेच दिवसांमागून दिवस आणि वर्षांमागून वर्ष गेली. मी सोनीच्या आठवणी मनात तशा जिवंत ठेवून जगत होते. त्या काळरात्रीला 12 वर्ष उलटून गेली. एक दिवस मी अशी घरात बसले होते. तोच मला रूपाताई अशी हाक ऐकू आली. मी कोण आलंय हे पाहण्यासाठी बाहेर गेले तर माझ्या समोर, माझ्या माहेरी पूर्वी काम करणारा एक गडी त्याच्या बायकोसोबत आला होता. जे झालं त्यात त्याचा काहीच दोष नव्हता, म्हणून मी त्याला घरात घेतलं. तो थोडा वेळ बसला आणि म्हणाला, ताई, मी तुम्हाला एक सांगू का? मी प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर तो सांगू लागला, ताई, तुम्ही माहेरी येणं सोडून दिलं आणि सोनीताई गायब झाल्या. तशी त्या घराची रया गेली बघा. ते घर म्हणजे आता भूत बंगला झालाय. नाना खूप आजारी असतात. अण्णा आणि विनूभाऊ येतात कधी कधी, पण थांबत नाही. तुम्ही तरी येत जावा ना कधीतरी. त्याचं बोलणं ऐकून मी त्याला मध्येच थांबवलं आणि चहा पाणी करून रवाना केलं. नाना आजारी आहे हे वाक्य माझ्या कानात गुंज धरू लागलं. पण लगेचच मला सोनीची ती नजर आठवली. माणसाला चांगलं जगायचा नसला तरी चांगल्या पद्धतीने मरायचा हक्क नक्कीच असतो. पण माझ्या सोनीला ना धड जगता आलं ना ती कशी मेली हे समजलं. त्याला कारणीभूत असणाऱ्या माझ्या मोठ्या भावाचं काय झालं याच्याशी मला देणं घेणं नाही. त्यांना त्यांच्या कर्माची फळं देव कसा देतोय हे पाहण्याचं कुतूहल मात्र जागं झालं. 10 दिवसांनंतर तोच घरगडी नाना गेल्याची वार्ता घेऊन रडत दारात उभा राहिला. सख्खा भाऊ गेला, पण मला कणभरही दुःख झालं नाही. उलट मला माझ्या जखमी झालेल्या काळजाला कुठेतरी शीतल फुंकर बसल्याची जाणीव झाली. मी माझ्या नवऱ्यासोबत माहेरी आले. नानाच्या मृतदेहाशेजारी जाऊन बसले. मी नानाच्या शांत आणि अर्धवट झाकलेल्या डोळ्याकडे निरखून पाहिलं. मला खूप विचित्र वाटलं, कारण त्यांची ती नजर खूप घाबरल्यासारखी होती. त्यांनी मरणापूर्वी नक्कीच काहीतरी खूप भयानक पाहिलं असावं अशी. मी जास्त वेळ पाहू शकले नाही, म्हणून नजर दुसरीकडे वळवली. माझ्या समोर रडत अण्णा आणि विनूभाऊ दोघेही उभे होते. त्यांना असं रडताना पाहून ही खरंच रडत असतील का नाटकं करतायत हा प्रश्न मला पडला. एक निष्पाप जीव घेणारे हे 2 सैतान असं कोणाच्या जीव जाण्यावर रडू शकतात यावर मला विश्वास ठेवू नये असं वाटत होतं. पण एकदा त्यांच्या अवताराकडे पाहिलं, त्या दोघांची जणू रयाच गेली होती. तितक्यात मला त्यांच्या मागे लोकांमध्ये एक तोंड लपवून उभी असलेली व्यक्ती दिसली. तिची ती नजर
खूप ओळखीची वाटत होती. मी तिला अजून निरखून पाहणार इतक्यात ती जणू गर्दीत गायब झाली. मी ती व्यक्ती कोण असावी याचा विचार करत पुन्हा मैताच्या वातावरणात मिसळून गेले. नानाच्या 10व्याला गेले. पिंडाला कावळा शिवलाच नाही. आजूबाजूला असणाऱ्या पिंडांवर तुटून पडणारे कावळे नानाच्या पिंडाजवळ जाताच जसं कोणीतरी त्यांना हुसकवून लावतंय अशा रीतीने उडून जायचे. मी बराच वेळ अशी बसून होते. अशात मला दूर उभी असणारी एक व्यक्ती स्वतःला घोंगडीत झाकून घेताना दिसली. पण ती एक स्त्री होती जी शांतपणे उभी राहून 10व्याचा विधी पाहत होती. मी तिच्या दिशेने जाऊ लागले. तोच मला मागून कोणीतरी आवाज दिला. आवाज देणारी व्यक्ती माझा मोठा भाऊ विनू भाऊ. मी त्याच्याकडे वळाले. नाखुशीने त्याच्या जवळ गेले आणि कोरड्या मनाने कोरड्या नजरेने उभी राहिले. मला जवळ पाहून त्याने डोळ्यातील पाणी पुसलं. कशी आहेस रूपा असं विचारलं. त्यावर मी तुम्ही सोनीला जसं मारलत तशी मीही मेल्यासारखीच आहे असं म्हणाले. माझ्या अशा तोडून बोलण्यामुळे तो अजून रडू लागला. आता आमच्यात अजून एक जण सामील झाला. दुसरा भाऊ अण्णा. मला बसण्याची विनंती करून ते दोघे जण माझ्यासमोर हात जोडून उभे राहिले. मी नाईलाजाने बसले. त्यानंतर तेही बसले आणि सांगू लागले, रूपा आमच्या पापाची शिक्षा आम्ही भोगत आहोत आणि आमच्यासोबत आमच्या घरचेही. त्यांचं हे वाक्य ऐकून मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांची नजर खूपच केविलवाणी झाली होती आणि ते मला सांगू लागले, रूपा तू निघून गेली आणि आम्हीही आमचं केलेलं पाप विसरून जगू लागलो. तेव्हा आम्हाला घराण्याचं नाव अब्रू महत्त्वाचं वाटत होतं. पण म्हणतात ना, आपल्या या जन्मातील कर्माची फळं या जन्मात आपल्याला भोगावी लागतात. त्यापासून मरेपर्यंत सुटका नाही आणि ती भोगेपर्यंत मरणही नाही. नाना या पापाच्या फेऱ्यातून सुटले असंच समजत होतो आम्ही दोघं. पण त्यांच्या पिंडाला कावळा शिवला नाही म्हणजे पापातून मरणानंतर सुद्धा त्यांची सुटका झाली नाही. माझे भाऊ हे सगळं बोलत होते पण मी त्यांना अशा त्रासात पाहून आनंदी होत होते. अण्णा पुढे सांगू लागला, रूपा आम्ही जे पाप केलं त्याचं फळ आमच्या दोघांच्या मुलांना होणाऱ्या त्रासातून आम्हाला मिळत आहे. सोनी आम्हाला सांगत होती तिच्या पोटात असणारं बाळ आणि ती पवित्र आहे. पण आम्ही राक्षसांनी तिच्या या बोलण्याला नाटकं समजून ते पोटात वाढणारं बाळ घराण्याला कलंक आहे असं समजून तिच्या पोटावर तिघांनी लाथा घातल्या. तेव्हा तिला काय दुःख झालं असेल याची कल्पना आम्हाला आली नाही. पण आज जेव्हा आम्हा दोघांच्या विवाहित मुलींना वांझोट्या म्हणून त्यांच्या सासरच्यांनी घराबाहेर काढून हकलून दिलं तेव्हा आम्हाला कळालं सोनी किती तळमळली असेल. हे कमी होतं की काय? आम्हा दोघांच्याही दोन्हीही विवाहित मुलांना वेड्याचे झटके येऊ लागलेत. 6 महिन्यापूर्वीच माझा मुलगा पाठीमागे 3 मुलं 1 मुलगी आणि त्याची बायको सोडून देवाघरी गेला. त्याने राहत्या घरात गळफास लावून घेतला. मरणापूर्वी काही दिवस खूप विक्षिप्त वागायचा. म्हणायचा, बाबा घराण्याला शाप आहे, मला माझ्या वाट्याचं खावंच लागणार. का बोलायचा याचा काय अर्थ होता देवाला माहीत. अण्णाचं हे बोलणं ऐकून मी मनोमन खुश होत होते. तो पुढे बोलू लागला. नाना देखील काहीसे वेड्यासारखे वागू लागले होते. मागे मी आलो तेव्हा मला म्हणाले, अण्णा अरे मला सोनी दिसली रे, ती मला खूप छळते रे. माझ्यासमोर उभी राहते, रडते आणि थोड्या वेळाने आई आणि आपले बाबा तिच्या शेजारी उभे राहतात आणि मला जाब विचारतात.
त्यांच्या अशा बोलण्याने माझं डोकं फुटायची वेळ येते रे. आता हे जगणंच नकोसं वाटू लागलंय, असं काहीतरी नाना बडबडू लागले होते. आणि मग अचानक नाना गेल्याचं कळालं. अण्णा आणि विनूभाऊ पोट तिडकीने हे सर्व सांगत असताना मी इतके दिवस राखून ठेवलेला प्रश्न विचारला. तुम्ही त्या रात्री सोनीचं नक्की काय केलं? माझा हा प्रश्न त्यांनी ऐकला आणि त्यांच्या हातापायाला कंप सुटू लागला. दोघांनाही दरदरून घाम फुटला. ते जणू एखाद्या न्यायालयात स्वतःचा गुन्हा कबूल करायला घाबरत होते. पण बहुतेक मनाची खूप तयारी करून विनूभाऊ सांगू लागला, रूपा, आम्ही त्या दिवशी सोनीच्या केसांना धरून ओढून तिला गाडीत टाकली. मी गाडी चालवत होतो आणि तिने हालचाल करू नये म्हणून अण्णा आणि नाना तिच्या अंगावर पाय दाबून बसले होते. तिला लाथा मारणं तर चालूच होतं. नानाने मला गाडी रेल्वे रुळाच्या शेजारी आपलं जे शेत आहे तिथं घ्यायला सांगितली. रात्री उशिरा येणारी रेल्वे 3 वाजता तिथून जाते हे नानाला माहिती होतं. तिथे सोनीला आम्ही गाडी बाहेर फेकली. नानाने गाडीत कायम असणारी दोरी बाहेर काढली. त्या दोरीने अर्धमेल्या झालेल्या सोनीला आम्ही करकचून बांधली आणि रेल्वे रुळावर नेऊन आडवी टाकली. तिला जेव्हा आम्ही रुळावर टाकली तेव्हा तिला शुद्ध आली. गाडीच्या लाईटच्या प्रकाशात ती आमच्याकडे रोखून पाहत होती. पण यावेळी आम्हाला तिच्या नजरेत आमची मरणाची भीती बिलकुल दिसली नाही. मी घाबरून गाडीत जाऊन बसलो. मागोमाग हे दोघे जण आले. आम्ही त्या अंधारात सोनीला मरणासाठी सोडून निघून आलो. त्या भागात कोणीच कधी जात नसे. आम्हीही परत त्या भागात कधीच गेलो नाही. मला त्यांच्या तोंडून हे सगळं ऐकताना चक्कर आल्यासारखं वाटू लागलं. मी मोठ्याने रडत तिथून निघून आले, मनातून त्यांना खूप शाप तळतळाट देऊन. मी सोनीच्या मृत्यूचं दुःख पचवू पाहत असतानाच मला विनूभाऊच्या लग्न झालेल्या मुलाने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची खबर मिळाली. तो पूर्ण पेटून जळत असताना मला पवित्र व्हावं लागेल, पवित्र असं ओरडत होता हे समजलं आणि मला सोनीचे शब्द आठवले. ताई, मी अग्नीसारखी पवित्र आहे. माझ्या दोन्हीही भावांच्या मुलांनी स्वतःचा बळी देऊन घराण्याचे भोग भोगले होते. मला त्या मुलांसाठी मुलींसाठी नक्कीच वाईट वाटत होतं, पण त्यांच्या वडिलांसाठी नाही. वडिलांनी केलेल्या कर्माची फळं मुलं भोगत होती. हळूहळू मी सुद्धा माझ्या जीवनात रमले. अशात आमच्या घरचा तो जुना घरगडी आला. जरा बसला आणि सांगू लागला, ताई, मी तुम्हाला आज जे सांगणार आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. मी तुम्हाला खोटं नाही सांगणार. विनूभाऊंच्या मुलाबाबत तुम्हाला समजलंच असेल. पाटील घरावर ही अशी येणारी संकटं पाहून मी अण्णा आणि विनूभाऊला एका ठिकाणी जाणत्या माणसाकडं घेऊन गेलो. ताई, त्या जाणत्यानं जे सांगितलंय ते ऐकून तुम्ही चाट पडाल. ताई, तुमच्या 3ही भावांवर कोणीतरी करणी केली आहे. फक्त त्यांच्यावरच नाही तर सगळ्या पाटील खानदानावर. पाटील खानदानाचा एकही वंश वाढून देणार नाही. पुढच्या कित्येक पिढ्यांना भोगावी लागेल अशी करणी. आणि महत्त्वाचं म्हणजे ही करणी कोणत्या तरी बाई माणसाने केली आहे. मी त्याचं बोलणं ऐकून घेतलं, पण माझा कोणत्याच करणी कवटाळावर विश्वास नाही. म्हणून त्याला म्हणाले, माझा अशा कोणत्याच गोष्टीवर भरोसा नाही. असं काही नाही. तू आता तुझं पुराण बंद कर. तसा तो चपापला आणि निघून गेला. मी 4 दिवसांनी बाजारात गेले होते. त्यावेळी माझ्या पुढे मला एक स्त्री स्वतःला घोंगडीत लपेटून चालताना दिसली.
आज तिच्यासोबत अजून काही मुलं वाटावीत अशी लोक आणि एक थोडा म्हातारा वाटेल असा माणूस होता. ती सगळीजणं काहीतरी वस्तू घेऊन निघाली होती. मी त्या स्त्रीला निरखून पाहिलं. अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी तिला नानांच्या मैतीला आणि 10व्याला पाहिलं होतं, पण मी तिच्याकडे जाण्याआधीच दोन्हीही वेळेसारखी ती निघून गेली. आज ती माझ्या पुढेच होती. मी तिला हटकणार इतक्यात ती झपाझप पावले टाकत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि चालू लागली. इतका वेळ तिच्यासोबत चालणारी लोक मागे पडली. ती बाई हाताला लागत नाही हे ओळखून मी तिच्यासोबत चाललेल्या लोकांमधील थोडं म्हाताऱ्या वाटणाऱ्या माणसाला थांबवलं आणि विचारलं, मामा, माझं थोडं काम आहे तुमच्याकडे. त्यावर तो माणूस थांबला आणि म्हणाला, बोल आई, काय काम आहे? मी तुझी काय मदत करू? त्यावर मी त्याला विचारलं, मामा, तुमच्यासोबत त्या बाई आहेत त्या तिकडे गेलेल्या, कोण आहेत त्या बाई? त्यावर त्याने त्या स्वतःला झाकून घेतलेल्या बाईकडे पाहिलं आणि प्रसन्न हसला. मग नमस्कार करून म्हणाला, आई, त्या आमच्या घराण्याच्या गुरु ज्वाला आहेत. ज्वाला? मी त्याला विचारलं, गुरु? कशा काय गुरु? त्यावर तो म्हातारा सांगू लागला, आमच्या घराण्याचे मयुरेश्वर गुरु याच प्रांतात काही वर्षांपूर्वी कामासाठी आले होते. त्यावेळी एका रात्री त्यांना या मरणासन्न अवस्थेत खूप वर्षांपूर्वी सापडल्या. आमचे गुरु त्यांना त्याच अवस्थेत आमचे मूळ ठिकाण असणाऱ्या कलकत्त्याला घेऊन आले. त्यांनी यांना बरं केलं. आमचे मयुरेश्वर गुरु जारण मारण विद्येमध्ये पंडित. कालीमातेच्या आशीर्वादाने त्यांना खूप कला अवगत होत्या. त्यांनी ज्वालामातेचा मुलीच्या रूपात स्वीकार केला. स्वतःची सर्व विद्या मातेला शिकवली आणि 4 वर्षापूर्वी देहत्याग केला. आता आमची ज्वालामाता काळ्या विद्येच्या प्रांतात त्यांच्या पित्याच्याही एक पाऊल पुढे आहे. त्यांच्या इच्छेमुळे आम्ही गेली काही वर्ष इथे मठ बांधून राहत होतो, पण त्यांचं इथे जे काम होतं ते पूर्ण झालं आहे असं त्या म्हणतात. म्हणून आम्ही उद्याच आमच्या मूळ गावी म्हणजे कलकत्त्याला परत चाललोय. तो ही सगळी माहिती मला सांगत होता. मी त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं, पण माझं ध्यान त्या स्त्रीच्या हालचालीवर होतं. तिने अचानक एक रिक्षा थांबवली आणि त्यात बसली. तिने रिक्षा वळवायला सांगून ती थेट त्या माणसासोबत जिथे मी बोलत होते अगदी तिथे आली. तिने हाताने त्या माणसाला रिक्षात बसायची खूण केली. तो माणूस आज्ञाधारक मुलासारखा त्या स्त्रीला प्रणाम करून पटकन रिक्षात बसला. रिक्षा सुरू झाली आणि माझ्या डोक्यामध्ये विचारचक्र. मयुरेश्वर गुरूंना खूप वर्षापूर्वी मरणासन्न अवस्थेत सापडलेली बाई, जारण मारण विद्या, आणि ती बाई याच प्रांतात येऊन मठ बांधून काही वर्ष राहते आणि तिचं काम झालं म्हणून निघून जाते. हे विचार डोक्यात भुंग्यासारखे फिरू लागले. माझं लक्ष मात्र त्या रिक्षात बसलेल्या बाईकडेच होतं. त्याच वेळी त्या बाईने सुद्धा रिक्षातून मागे वळून पाहिलं आणि माझ्या नजरेला नजर दिली. मला अचानक भूतकाळातून काही आठवणी, काही प्रसंग आणि काळजात कोरलेली नजर डोळ्यासमोर आली. माझी लहान बहीण सोनी, हो सोनीच. एक प्रचंड दुखावलेली, खूप रागाची आणि खूप साऱ्या प्रतिशोधाची ती नजर आणि ही नजर मला एकच जाणवली. त्या बाईच्या नजरेच्या कडा मला जरा पाणवल्यासारख्या वाटल्या आणि तेवढ्यात ती रिक्षा माझ्या डोळ्यासमोरून दूर झाली. माझं खूप काही हरवलं होतं. ते एका क्षणी सापडल्यासारखं वाटलं, पण ते पुन्हा जे हरवलंय ते मला परत कधीच सापडलं नाही.
मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.